नमस्कार मित्र हो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्र हो, DA हाईकबाबत मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण बातमी देणार आहे। 7व्या वेतन आयोगातील हे लेटेस्ट न्यूज आहे। तर काय आहे संपूर्ण वृत्त जाणून घेऊ त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, केंद्रातील मोदी सरकारकडून लवकरच एक नव्हे तर दोन मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात, ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शन सहायकांसाठी गिफ्ट सारख्या ठरतील। सरकार लवकरच DA 4% वाढवणार आहे, त्यामुळे मूळ वेतन बिबट्याप्रमाणे उडी मारेल, जे प्रत्येकाचे मन जिंकण्यासाठी पुरेसे आहे। याशिवाय सरकार कर्मचाऱ्यांची प्रलंबित DAची थकबाकी त्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते, जे मोठ्या डोससारखे सिद्ध होईल। हे दोन्ही पर्याय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी वरदान ठरणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच याला मंजुरी देऊ शकते। अद्याप अधिकृतपणे काही सांगितले गेले नसले तरी 29 फेब्रुवारीपर्यंत DA बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। DA या टक्केवारीने वाढेल। केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता म्हणजेच DA 4% वाढवणार आहे, त्यानंतर तो 50% होईल, ज्यामुळे मूळ वेतनात विक्रमी वाढ होणार असल्याचे मानले जात आहे। सध्या मात्र कर्मचाऱ्यांना 46% DAचा लाभ मिळत आहे। अशा प्रकारे मित्र हो, ही DA वाढीची बातमी आहे। तुम्हाला आवडली असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर चला व्हिडिओ परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।